करते धिरडं, त्याच्यासाठी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि आता थोडंसं मीठ टाकायचं, चवीप्रमाणे मीठ टाकायचं. हे गव्हाचं पीठ आता त्याच्यामध्ये पाणी टाकून आपण मिक्स करून घेऊया. हे बघा आपलं असं पीठ छानपैकी पातळ केले. आता धिरड्यासाठी फक्त मी गव्हाचं पीठच टाकलं आहे. हाताने पसरायचं. रसासोबत खायला छान लागतं धिरडं. तयार झालेलं आहे. हे थोडं पतलंच करायचं असतं. थोडं 5 मिनिटं भिजून ठेवायचं, त्यामध्ये गाठी नाही होऊ द्यायच्या. हे बघा किती छान भिजले. आता ते आता आपण याचं धिरडं तयार करू. तवा ठेवला गरम करायला. आता तव्यावर मी थोडंसं तेल टाकते. तव्यावर आपण तेल टाकूया. तवा आपला गरम झाला आहे. हे बघा गरम झालेलं आहे. आता थोडंसं हाताने असं पसरायचं. रसासोबत छान लागतं धिरडं. मला रसासोबत आवडतं, मग छान लागतं. हे बघा थोडंसं तेलपट टाकायचं, थोडंसं म्हणजे लवकर निघेल. फक्त मी गव्हाच्या पिठाचंच केलं आहे ते. थोडंसं होतं बघू शकता. पलटी गेलं का एक साईड झाली तर आपली. आता दुसरी साईड पल्ला शेपटे करू द्यायचे. आपला रस आणि धिरडे कुरडे तयार.